त्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे. या निगरगट शासनानं आपल्या मुख्यमंत्री साहेबांना कालच स्वतःचा सत्कार करून घेतला. जसं आपल्या जिल्ह्यातल्या नेत्यांना 5,000 कोटीचा सत्कार करून घ्यायचे, तसं मुख्यमंत्री साहेबांना मी सत्कार करून घेतला. आणि त्यांनी जाहीर काय केलं की कुठल्याही निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्जमाफीचा घेतलेला निर्णय. एकाला तरी इथं कर्जमाफीचा मेसेज आलाय का? तुमच्या याद्या तरी मागवल्यात का? कोणाच्या तरी गावातून याद्या मागवल्यात का? त्यांनी पुन्हा काल एक घोषणा केली, शेतकऱ्याची 48,000 कोटीची वीज बिल माफी केली. कुणाला मेसेज आलाय का? अहो शेतकरी तर भरत नाही, शिवसेना बरोबर देत नाही. आणि दादा स्मार्ट मीटरचा असा विषय, यांनी एक फॉर्मेट तयार, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण आज या महायुती सरकारच्या आणि महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करतोय. ते आपल्या या मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष असे आमदार सन्मान्य कैलासजी पाटील, उपस्थित सर्वच मान्यवर, काल आपली शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये नागरिकांना या विद्युत पुरवठ्यामुळे होणाऱ्या त्रासाच्या संदर्भात चर्चा होऊन लगेच त्या बैठकीमध्ये आपण निर्णय घेतला की उद्याच या महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करणं गरजेचं आहे, जेणेकरून या सरकारला जाग येईल, महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाग येईल आणि कुठंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सर्वसामान्यांच्या हितासाठी आपल्याला झटताना पाहायला मिळतोय. हा देखील संदेश या माध्यमातून जाणं गरजेचं होतं. मित्रांनो, मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय, स्मार्ट मीटरची सक्ती मला वाटतं गेलेल्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये भाषणादरम्यान शब्द दिला होता, स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती केली जाणार नाही. स्मार्ट मीटर बसवणं हे ग्राहकांच्या इच्छेचा प्रश्न असेल. जर ग्राहकांनी संमती दिली तरच आपण शासनामार्फत हे स्मार्ट मीटर बसवू. परंतु आज परिस्थिती काय? आज परिस्थिती अशी आहे की नागरिकांची घरं कुलूप बंद असतात. महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करत आहोत. या प्रसंगी आता त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे आपले जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख आदरणीय नंदूभैया, महिला आघाडी जिल्हा प्रमुख आदरणीय श्यामलताई, पिंटूभैया, भारत नाना, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि शेतकरी बांधव, भारत नाना कोळी सर मागा म्हणल्याप्रमाणे शिवसेना ही नेहमीच आक्रमक आंदोलन करण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण कोळी सर, तुम्हाला मी सांगतो की ही आपली सुरुवात आहे. ही फक्त त्यांना सूचना देण्यासाठी आपण आज आंदोलन करतोय. मला या ठिकाणी सांगायचंय की स्मार्ट मीटरच्या माध्यमातून ही सरकार स्मार्ट लूट करतंय. ग्राहकाची लूट. ज्या ग्राहकाला आधी 500 रुपये बिल यायचं, त्याच ग्राहकाला 2-2 हजार रुपये बिल येतंय. हा प्रश्न मी विधानसभेतही मांडला होता. पण बांधवांनो, फक्त विधानसभेत मांडून जमणार नाही, तर आपल्याला रस्त्यावरची लढाई करावी लागेल. आताच मागा सरांनी सांगितलं, या स्मार्ट मीटरच्या विरोधात जर पहिला पक्ष कुठला रस्त्यावर उतरला असतो तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष. कारण हिंदू हृदय समाज बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे
की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. समाजाचे प्रश्न आपण मांडले नाहीत. शिवसेनेचा जन्म हा काय सत्तेसाठी झालेला नाही, तर सर्वसामान्यांचा आवाज बनून संघर्ष करण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला आहे. त्यामुळं शिवसैनिक आणि नेहमीच सर्वसामान्यांचा आवाज उठवण्यासाठी नेहमीच रस्ता उतरतो, गाव पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत. आपल्याला स्मार्ट मीटरच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला सांगितलं की प्रीपेड असणार नाही. प्रीपेड नाहीत तर मग बिल थकल्यानंतर 1 तासात मीटर का बंद पडतं याचं उत्तर सरकारने द्यावं लागेल. प्रीपेड नाही ना, मग आपलं बिल जर थकलं 1 दिवस तरी लगेच मीटर आपोआप का बंद पडतं? प्रीपेड ना तर प्रीपेडचा बाप आहे का हे? प्रीपेडच आहे ना. आपला मोबाईलचा रिचार्ज संपलं कसं मोबाईल बंद पडतो? प्रीपेड. तसंच आपलं बिल जर थकलं तर आपोआप सिस्टीम मधनं बिल बंद पडतं. मग प्रीपेड नाही तर प्रीपेडचा बाप आहे काही. त्यामुळं ही स्मार्ट लूट या माध्यमातून गेल्या अनेक महिन्यापासून आपल्या महाराष्ट्राच्या जनतेत चालू आहे. मला विचारायचं त्यांना, या आधीचे जे मीटर होते ते पण कंपनीने कोणाला टेंडर घेऊनच बसवले होते. मग ते सगळेच मीटर कसे फॉल्टी झाले एकदमच? एखाद्या ग्राहकाचं मीटर फॉल्टी असू शकतं, पण सगळ्या सरसकट ग्राहकाचं मीटर कसे फॉल्टी असू शकतात? त्यांना कशाचं फॉल्टी दाखवायचं? परवा एका ग्राहकानं तपासायला लावलं मीटर. माझी ग्राहकांना विनंती आहे की असं कुणाच्याही दबावाला बळी पडायचं नाही. कुठलेही बाहेरची लोक हिंदी बोलणारे येतात आणि आपल्या घरी कोण नसताना मीटर बसून जातात. आता जर असं कुणी केलं तर त्याची गाठ शिवसेनेची आहे. अजिबात त्याला सोडायचं नाही. जर कुणी जबरदस्ती करेल तर त्याला अजिबात शिवसैनिकांना सोडायचं नाही. माझ्या ग्राहकांना विनंती आहे, तुम्ही कुठल्याही शिवसैनिकाशी संपर्क साधा, शिवसैनिक तुमच्या दारात हजर होईल. काल मी सकाळी बातम्या बघत होतो, ठाण्यामध्ये जे शिवसेनेचं ठाणं होतं, आनंद दिघेंचं ठाणं होतं, बाळासाहेबांचं ठाणं होतं, त्या ठिकाणी एका अपार्टमेंट मध्ये बाहेरून कड्या लावून मीटर बसवले. हा अन्याय ठाण्यात होतोय. ही जर मूळ शिवसेना असतं ठाण्यात अन्याय झाला असता का? त्यामुळं आता ही जबाबदारी सगळ्या आपल्या शिवसैनिकाची आहे. सर्वसामान्यांचं रक्षण करायची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरच्या बाबतीत मला एवढंच सांगायचंय, जे मीटर विनापरवाना बसवलेत त्या ग्राहकाचे मीटर परत या महावितरणनं जुने मीटर बसवून द्यावेत आणि इथून पुढच्या एकाही ग्राहकाला जबरदस्तीने त्या संबंधित स्मार्ट मीटर बसवायचे नाही. लोड शेडिंगचा विषय झाला. मुख्यमंत्री सभागृहात म्हणतात आपलं राज्य एनर्जी सरप्लस आहे. आपल्या राज्याला जेवढी वीज लागते त्यापेक्षा जास्त आपण निर्मिती करतो. जर आपलं राज्य एनर्जी सरप्लस आहे तर मग आपली वीज कुठे जाते? लोड शेडिंग काय? त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. आणि आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपल्या जिल्ह्यात पवनचक्की, सौर ऊर्जा या माध्यमातून जवळपास 1000 मेगावॉट वीज तयार होते. आपल्या जिल्ह्याची गरज किती आहे? फक्त 450 मेगावॉटची. पण आपल्याला गरजेपेक्षा जास्त, आपण दुपटीपेक्षा जास्त ऊर्जा निर्मिती करतो. आपल्या जमिनी गेल्यात. आपल्या जमिनीवर आपल्या कायमची म्हणजे किरकोळ किमती जमिनी आपल्या घेतल्या गेल्या. त्या ठिकाणी गुंड आणून पोलिसाच्या माध्यमातून शेतकरी अन्याय केला गेला आणि जी वीज निर्माण होते ती बाहेर तुम्ही मोठ्या शहराला विकता, मोठ्या उद्योगाला विकता. मला त्यांना सांगणं आहे, जर तुम्ही आमची लोड शेडिंग बंद केली नाही तर धाराशिव जिल्ह्यातून जे बाहेर वीज जाते ते सबस्टेशन आम्ही शिवसेनेच्या वतीने बंद पाडू आणि बाहेर वीज जाऊ देणार नाही. कारण ही लोड शेडिंग तुम्ही स्मार्ट मीटर मध्ये 1 तास जरी लेट झाला तर मीटर बंद करता, लाईट बंद करता. मग घरगुती ग्राहकाची तुम्ही इमर्जन्सी लोड शेडिंगच्या माध्यमातून रोज संध्याकाळी लाडकी बहीण म्हणता तुम्ही नुसतं, त्या लाडक्या बहिणीनं अंधारात स्वयंपाक कसा करायचा याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं. आपल्या लाडक्या बहिणीला नुसते 1500 रुपये देऊन मागणार नाही. त्या लाडक्या बहिणीला वीज द्या, तिला स्वयंपाक करायला उजेड द्या. तिच्या लेकरांना अभ्यास कसा करायचा? आपण रोज लहान लेकरं अभ्यास करतात. टायमिंग कितीपर्यंत जागतात लहान लेकराचं? लईतले 10 वाजेपर्यंत जागतात, 9 वाजेपर्यंत जागतात. 6ला लाईट जाते, 11:30 12ला. 11:30 12ला तोर लेकरं जागी ठेवायची का? इथं अभ्यासाच्या नावानं बोंब. लाडक्या बादशाने कसा अभ्यास करायचा ह्याचं उत्तरही मुख्यमंत्र्यांनी द्यावं. बहिणीनं स्वयंपाक कसा करायचा,
आणि आपण बघताय जुलै महिना आहे, निम्म्या भागात पाऊस झाला, निम्म्या भागात पाऊस झाला नाही. काही ठिकाणी पाऊस झाला, त्या ठिकाणी गोगलगाय आली, काही ठिकाणी बोगस बियाणं निघालं. रोज आपले रान दुपार झालेले पिकं वाळून चाललेत. कसं तरी शेतकरी स्प्रिंकलरनं पाणी द्यायचा प्रयत्न करतो, तरी याची लाईट नाही. आपल्या जिल्ह्यातलं असं एक फिडर आहे का जिथं 8 तास लाईट मिळेल सलग? बाहेर तुम्ही सांगितलं की घरची लाईट 20 वेळा गेली, या 8 तासात कमीत कमी 25 वेळा लाईट ट्रिप होती. असं पाटात पाणी पडूस तर, असं स्प्रिंकलर मधून पाणी पडूस तर लाईट गेली असेल. लाईटच नाही, मोफत वीज म्हणायची आणि लाईटच द्यायची नाही, हे या सरकारचं धोरण आहे. त्यामुळं आपण फक्त घोषणा करण्यापेक्षा या ठिकाणी शेती पंपाला कमीत कमी 8 तास सलग लाईट दिली पाहिजे, पुरेशा दाबाने दिली पाहिजे. आपली इमर्जन्सी लोड शेडिंगच्या नावानं रोज संध्याकाळी लाईट बंद करायचं चालू आहे, हे बंद केलं पाहिजे. एनर्जी सरप्लस राज्यात लोड शेडिंग का होते याचं उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही आम्हाला एक मिनिट त्या ठिकाणी लाईट बिल भरायचं राहिलं तर त्या ठिकाणी तुम्ही डिस्कनेक्शन करता. मग ह्या आता आमचं जे नुकसान होतं याला जबाबदार कोण? संध्याकाळी लाईट घालवतात ते, अशात पोलीस डिपार्टमेंट असेल तर किती चोऱ्या झाल्यात, गोरगरिबाच्या चोऱ्या होतात. प्रत्येक गावात चोऱ्या होतात. ती फक्त शहरात लाईट ठेवतात रात्रीची, पूर्ण ग्रामीण भाग अंधारात असतो. आपल्या भागात आता आषाढी वारी चालू आहे. विदर्भात खूप मोठ्या प्रमाणात दिंड्या आलेल्या आहेत, गावोगावी दिंड्या आहेत, पंक्ती असतात, त्या ठिकाणी सुद्धा लाईट नसते. बिचाऱ्या वारकऱ्यांना अंधारात जेवण करावं लागतं. मला वाटतं हे सरकार नुसतंच विकसित महाराष्ट्राच्या गोष्टी करतं, विकसित भारताच्या गोष्टी करतं, पण हे उलट चाललंय. कारण ह्या दिंड्या हिंदूंच्या नाहीत का? पांडुरंगाला जाणारे वारकरी हिंदू नाहीत का? हिंदुत्वाच्या गोष्टी करता तुम्ही, हे हिंदू नाहीत का? दुसऱ्या बाजूला आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात ही लोड शेडिंग करता, शेतकऱ्यांची पिळवणूक करता. सोलरच्या बाबतीत भाईंनी सांगितलं मगा की सोलरचा पंप नादुरुस्त झाला, परत कोण बघतच नाही, कंपनी कुठली आहे माहित नाही. गेल्या अनेक महिन्यापासून शेतकऱ्यांनी पैसे भरलेत, त्यांना पंप दिला जात नाही. काम करायचं तर तुम्हीच करा शेतकऱ्यांनी. अशा पद्धतीचं महायुती सरकार आहे आणि या सरकारला जाब विचारलाच पाहिजे असं मला वाटतं. आणि प्रत्येक शिवसैनिकानं, प्रत्येकाचं, सर्वसामान्य माणसानं यासाठी समोर आलं पाहिजे. आणि आपण या सरकारला जाब विचारण्यासाठी इथून पुढच्या काळात ही अशी उग्र आंदोलनं आपल्याला करायची आहेत. इथून पुढच्या काळात मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागणार आहे. कारण आता एकच पक्ष राहिलाय फक्त जो सर्वसामान्याचा आवाज म्हणून काम करू शकतो. या शेतकरी विरोधी सरकारचा, या सर्वसामान्यांच्या विरोधाच्या सरकारचा आपण आवाज बनवून काम करणं, त्यांना न्याय मिळवून देणं ही आपल्या शिवसेनेचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. मला बरेच ग्राहक आलेत, त्यांना आपण आधी देऊ का बोलायला? या आमचं लाईट बंद आहे तर 2,500 बिल येत असतंय का कुठं? काय करायचं तर पुरून टाकायचं. एका लुटीला आपण जर शांत बसलो तर आपल्या एवढं म्हणजे कपाळ करंट कोणीच असणार नाही. त्यामुळे आपण ही लूट खपवून घ्यायची नाही. आणि अजून एक मुख्यमंत्र्यांचं तुम्ही विधानसभेचं भाषण बघितलं असेल, उष्णता खूप वाढली म्हणून विजेची मागणी वाढली म्हणून लाईट बिल जास्त